अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही. बंधनापासून उकलल्या किंवा उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. येणे सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही. तुका मने देह भरिला विठ्ठले, तुका मने देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची ये. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, समो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही. सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा स्वानुभवातून जगाला काही प्रबोधन या अभंगातून महाराजांनी केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामस्थ भाविक भक्त केरवडे यांच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने हा एक दिवसीय नाम उत्सव संपन्न होत आहे. त्या उत्सवातील या वर्षीची आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपला स्वानुभवही सांगतात आणि समाजाला काही उपदेशही करतात बरं का. ज्यावेळी संतांनी समाजाला उपदेश केला, तो उपदेश करत असताना आधी केले मग सांगितले. जे साधन समाजाला सांगायचं आहे त्या साधनाचं अनुष्ठान साधू संतांनी केलं बरं का, आणि मग जगाला उपदेश केला. म्हणून संतांच्या उपदेशाला महत्व आहे. आज उपदेश करणारी मंडळी जगामध्ये पुष्कळ आहेत, पण अनुष्ठान न करता उपदेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे बरं का. तेव्हा कोणाच्या मनावरती त्याचा परिणाम होत नाही. पण संतांनी जे समाजाला सांगितलं ते कथाकथित नाही बरं का. तुका मनेचा कोणी सांगे, तुका मनेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे,
तुका म्हणे चाकोनी सांगे. आमचं याच्या विरुद्ध आहे. तुका म्हणे ऐकोनी सांगे. आम्ही ऐकून सांगतो, आम्ही त्याचं अनुष्ठान करून सांगत नाही बरं का. म्हणून संतांनी समाजाला जो जो उपदेश केला त्या प्रत्येक साधनाचं अनुष्ठान करून तो जगाला उपदेश केला. आणि तो उपदेश करत असताना आज ज्या उपदेशाची समाजाला गरज आहे तो उपदेश आजच्या अभंगातून केलेला आहे बरं का. आपल्याला देवानी इंद्रिय दिलेले आहेत आणि त्या इंद्रियाच्या ठिकाणी सामर्थ्य दिलेलं आहे. वाणी दिली, त्या वाणीनं व्यवहार करता येतो, बोलता येतं बरं का. डोळे दिले, डोळ्याने पाहता येतं. कान दिले, कानाने ऐकता येतं. पाय दिले, पायाने चालता येतं. हात दिले, हाताने काम करता येतं. हे फक्त माणसालाच देवानी दिले बरं का, बाकी कोणाला दिलेलं नाही. दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग. यादी दिली. इंद्रिय दिलं आणि त्या इंद्रियाच्याद्वारे काय बघावं, काय बघू नये, काय बोलावं, काय बोलू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, कुठं जावं, कुठं जाऊ नये, काय हाताने करावं, काय करू नये, हे ज्ञानही दिलंय बरं का. नुसतं बघण्याची योग्यता दिली नाही. पश्वादिकांना डोळे दिले पण काय बघावं हे ज्ञान दिलेलं नाही. ज्ञान दिलेलं नाही, लक्षात ठेवा. कुत्र्याला डोळे आहेत, म्हशीला डोळे आहेत, गाढवाला डोळे आहेत, बैला डोळे आहेत, पण ते कधी या देवाच्या दर्शनाला येत नाहीत बरं का. काय येत नाहीत? त्याला ज्ञानच नाहीये. त्यांना ज्ञान नाहीये, लक्षात ठेवा. डोळे दिलेत पण डोळ्याने काय पाव हे ज्ञान दिलेलं नाहीये. पण आम्हा तुम्हाला इंद्रिय दिली, त्या इंद्रियाबरोबर देवाने ज्ञान दिलेलं आहे बरं का. डोळ्याने काय पाहावं, काय पाहू नये याचं ज्ञान दिलेलं आहे. अशी जी इंद्रिय देवाने आम्हा तुम्हाला दिली, त्या इंद्रियाच्या द्वारे व्यवहार करण्याकरता इंद्रिय दिली. व्यवहार करण्याकरता इंद्रिय दिली, पण तो असा व्यवहार करावा, असा व्यवहार करावा, त्या व्यवहाराचं परिवसान परमार्थात व्हावं बरं का. त्या व्यवहाराचं परिवसान परमार्थात व्हावं. बोलायचंच आहे ना, चांगलं बोला. पाहायचंच आहे ना, चांगलं पहा. ऐकायचंच आहे ना, चांगलं ऐका. चालायचं आहे ना, चांगल्या ठिकाणी जा. त्याचा उपयोग चांगल्या कर्माकरता करा, नको तिथं करू नका बरं का. बोलता येतं म्हणून काही वाणीनं बोलू नका. पाहता येतं म्हणून काही डोळ्याने पाहू नका. कारण काही नियम दिलेत. जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोललं की पाप होतंय. जे पाहू नका म्हणून सांगितलं ते पाहिलं की पाप होतंय. जे ऐकू नका म्हणून सांगितलं की ते ऐकलं की पाप होतंय. ज्याला स्पर्श करू नका म्हणून सांगितलं त्याला स्पर्श केलं की पाप होत. जिथं जाऊ नका म्हणून सांगितलं की तिथं गेलं की. आणि माणसाचा स्वभाव आहे, जे करू नका म्हटलं की माणसं ते केल्याशिवाय राहत नाहीत बरं का. केल्याशिवाय राहत नाही. जे करा म्हणून सांगितलं ते माणसं करत नाहीत, जे करू नका म्हणून सांगितलं ते केल्याशिवाय राहत नाही. बघा, आपण कीर्तन त्या शेवटी सांगितलं, सर्वांनी कीर्तन झाल्यानंतर त्या कोपऱ्याला न बघता जायचं. माणसं पहिल्यांदा बघणार आणि मग जाणार बरं का. नको म्हटलं की बघण्याची प्रवृत्ती अधिक आहे, अधिक आहे, लक्षात ठेवा. जी इंद्रिय देवाने आपल्याला दिलेली आहेत त्या इंद्रियाचा सदुपयोग जीवनामध्ये करा बरं का. सदुपयोग करा, चांगल्या कामाकरता करा. आणि चांगल्या कामाकरता जर केला तर आपल्या जीवनाची सार्थकता होईल.
म्हणून वाणीनं काय बोलावं, डोळ्याने काय पाहावं, मनाने कशाचं ध्यान करावं, याचा उपदेश संतांना करावा लागला. का? ज्याचा वापर योग्य जीवनामध्ये करायला पाहिजे त्याचा वापर करण्याकरता लोकांची प्रवृत्ती न झाल्यामुळं सांगायची वेळ आली. जे ज्याला करता येतं योग्य त्यांनी केलं तर सांगायची गरज नाही. पण करण्याकडे प्रवृत्ती नसल्यामुळे त्याच्यामध्ये प्रवृत्त करावं लागतं बरं का. जे इंद्रिय देवाने दिलीत त्या इंद्रियाचं वर्णन करताना असं वर्णन केले, ज्या देवाने इंद्रिये दिली त्या इंद्रियाचा वापर देवा करता करा. देवा करता करा बरं का. महाराजांनी वर्णन केले, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. ज्यांनी ही ऐकण्याची बघण्याची जी सर्व काही शक्ती आम्हा तुम्हाला दिली त्याला विसरू नका. त्याला काय म्हणतात? कृतज्ञता. कृतज्ञ होऊ नका. हे सगळीकडे लावा. ज्यांनी जन्म दिला त्या मायबापाला विसरू नका. ज्यांनी ज्ञान दिलं त्या गुरुला विसरू नका. ज्यांनी संकटकाळी मदत केली त्याला विसरू नका. ज्याने हा आपल्याला देह दिला त्याला विसरल्याशिवाय राहू नका. देवाचं भजन कोणी करायचं? लोकांची धारणा आहे ज्यांनी माळ घातल्या त्यांनी, ज्यांनी माळ घातल्या त्यांनी. ज्याला हा देह देवाने दिला, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण. गायीन गुण तयाचे. देवाने मोफत दिले बरं का. काय दिले? त्याच्या बदली काही घेतलेलं नाही म्हणून तर किंमत कळाली नाही ना. मग तुम्हाला फुकट मिळाली की माणसाला किंमत कळत नाही का? कळते नाही. माणसांनी पैसे कष्टाने मिळवाते बरं का. कष्टाने मिळवले की माणसाला किंमत कळते आणि कष्टा वाचून पैसे अधिक आले की किंमत कळत नाही. किंमत कळत नाही.
जी माणसं कष्टाने पैसा मिळवतात ती विचार करून खर्च करतात, आणि जे आयत्या गादीवरती बसलेत, कष्ट न करता वाढवडिलाचा पैसा भरपूर मिळालाय, ती माणसं चैनी केल्याशिवाय राहत नाहीत बरं का. आज 31 डिसेंबर आहे बरं का. बरीच माणसं आज देवळाकडे नाहीत, बाहेर आहेत. मला मुद्दा सांगायचा आहे, बाहेर जायचं नाही आपल्याला. जी वस्तू आपल्याला कष्टाने मिळाली त्याची किंमत कळते. आपल्याला हा देवाने देह दिलेला आहे, आम्हाला याची किंमत कळाली नाही. लक्षात ठेवा, किंमत कधी कळेल? एखाद्याची किडनी फेल जाऊ नये, ऍडमिट करावं. डॉक्टर म्हणतात एक किडनी काम करत नाही. एका किडनीची किंमत किती आहे? कधी ऐकलं? 2 लाख, 3 लाख, 4 लाख, लाखाच्या घरात आहे बर का. एका डोळ्याची किंमत किती, एका कानाची किंमत किती, एका इंद्रियाचा विचार करा. हे कधी कळेल? एखादा डोळा जावा मग डोळ्याची किंमत कळेल बर का. एखादा पाय मोडावा मग पायाची किंमत कळेल. मोडू नये. काही लोकांना पॅरालिसिस होतो, पॅरालिसिस झाल्यानंतर सगळं वाकडं होते बर का. मग डॉक्टर सांगतात घरात बसू नका, फिरा. ती कधी देवळाकडे न येणारी देवळाच्या कट्ट्यावर येऊन बसतात बर का. कधी देवळाकडे न येणारी. ते जर चांगला असताना जर आला असता तर वाकडं झालं असतं का? आता वाकडं झाल्यावर त्याच्याकडे काय उपयोग आहे? ते म्हणतं मी आता काय करू शकत नाही. डॉक्टर म्हणते ही केस हाताच्या बाहेर गेल्या. देखवी ऐकवी एक नारायण. त्या देवाने आम्हा तुम्हाला इंद्रिय दिलीत, फार मोठी शक्ती दिल्या. लक्षात ठेवा, फार मोठी शक्ती देवाने आम्हा तुम्हाला. त्यात पहिलं इंद्रिय दिले वाणी. वाणीने व्यवहार केला जातो, वाणीने व्यवहार केला जातो बरं का. म्हणून फक्त मनुष्यालाच वाणी दिलेली आहे. आज आपल्या मनातली सुख दुःख आपण दुसऱ्याला सांगू शकतो, आणि दुसऱ्याला सांगितल्यानंतर ओझं कमी होतं बरं का. ओझं कमी होतं. ही सांगण्याची योग्यता नसेल तर खुणवावं लागतं. मुकेच्या शाळेचा म्हणजे कळेल. ती काय करतात कळतच नाही बरं का. ते असं करतय, असं करतय, असं करते बरं का. ते लिपी आहे ती. ती त्यांना शिकवली जाते बरं का. आणि ती मुके बरोबर त्याच्यावर व्यवहार करतात. इष्टी कुठली लागली बरोबर सांगतात बरं का. ते आज कुठला वार आहे ते बरोबर सांगतात. न म्हणजे नाक, क म्हणजे कान, असं ती लिपी आहे मुक्याची. द म्हणजे दात, अ म्हणजे ओठ, असं ते त्यांनी तयार केलेलं आहे. आणि त्याच्यावरून ते तयार करतात बरं का. आणि ते व्यवहार करतात. त्यांना बोलता येत नाही बरं का. पण आपल्याला देवाने ही वाणी दिलेली आहे. या वाणीने व्यवहार करता येतो. मुखाला मुखात सांगू शकतो. मुका सांगल्या माणसाला सांगू शकत नाही का. तो काय बोलतोय आपल्याला कळतच नाही. हो, तात्पर्य देवानी वाणी दिलेली आहे. आणि या वाणीने माणसाने काय करावं? जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करावा. चांगलं बोलताय तेवढं बोलण्याचा प्रयत्न करावा. नाथ महाराज म्हणतात तुम्हाला चांगलं बोलताल तर बोलू नका, पण गप्प बसा. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. हरी बोला, नाही तरी अबोला. व्यस्त गलबला करू नका. व्यस्त गलबला करू नका.
हरी बोला नाही तरी अबोला. 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 व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज वर्णन करतात, हरी बोला नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. वाणीनं बोलायचं असेल तर चांगलं बोला, त्याच्यापेक्षा न बोललेलं चांगलं. न बोललेलं चांगलं. मनुष्य आजारी पडावा आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टर म्हणतात विश्रांतीची गरज आहे, तेव्हा ते पहिल्यांदा सांगतात कोणाशी बोलू नका. एनर्जी खर्च होते. एनर्जी म्हणजे काय हो? इंग्रजी शब्द आहे, पण कोणी बोलते बरं का ते. डॉक्टर सांगतात जास्त बोलू नका, एनर्जी खर्च होते, म्हणजे आपल्या शरीरातली शक्ती कमी होते. म्हणजे आजारी पडल्यानंतर डॉक्टर सांगतात फार बोलू नका. फार बोलू नका. तसं कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा बोलू नका. बोलू नका बर का. संतांनी वर्णन केले, जे कीर्तनात माणसं कुचकुच करतात ती बेडकाच्या जन्माला जातात बर का. कोणाच्या? बेडकाच्या. संतांनी वर्णन केले, पदरचं नाही बर का, प्रमाण आहे त्याला, पण ते वेळेवर मला आठवत नाही, ते मी सांगू शकत. मर्यादा आहे. काय सांगत होतो? एखादी मोबाईलची रिंग वाजलेली चांगली गावडे साहेब, पण मध्ये बोललेलं चालत नाही बरं का, विक्षेप होतो. काय सांगाल तुम्ही? एनर्जी. म्हणजे आरोग्य चांगलं राहण्याकरता डॉक्टर काय सांगतात? जास्त बोलू नका. जास्त बोलू नका, मर्यादित बोला. तसं संत महात्मे सांगतात आपलं जीवन वाया जाऊ नये याच्याकरता जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोलू नका. अबोला धरा. व्यर्थ गलबला करू नका. मग बोलायचं असेल तर काय करा? चांगलं बोला. चांगलं बोला म्हणजे काय बोला? जे बोला म्हणून सांगितलं तेच बोला. वाचा बोलो वेद नीती. वाचा बोलो वेद नीती. करो संती केले ते, संती करू केले ते, संती केले ते, करू संती केले वाचा बोलो वेद नीती. वाचा बोलो वेद नीती. वाचा बोलो वेद नीती. करू संती केले, करू संती केले ते, करू संती केले ते. वाचा बोलो वेद नीती. करू संती केले ते. वेदांनी काय विधी सांगितला बोलण्याकरता? माणसाने काही ठिकाणी बोलण्याची मर्यादा पाळावी बरं का. बोलण्याची
मर्यादा पाळावी. घरात काय बोलावं, चार चौघात काय बोलावं, मंदिरात काय बोलावं, काही विधी सांगितला बोलण्याकरता. वर्णन केले शास्त्रामध्ये, माणसांनी आंघोळ करताना बोलू नये बरं का. आंघोळ करताना बोलू नये, जेवताना बोलू नये, बाथरूमला गेल्यानंतर बोलू नये, मंदिरात गेल्यानंतर बोलू नये, आणि एकांतात पत्नीशी रत असताना बोलू नये. काय विधी सांगितले बरं का. आज बरीच माणसं, तुम्ही जर बस स्टँड वरती गेला ना, इकडं देहधर्म चालू असताना इकडं मोबाईल चालू असतो बरं का. माणसं जेवायला बसतात, जेवतात ते आणि बोलतात ते बरं का. घरातली माणसं विचारतात स्वयंपाक कसा काय झालाय, हे बोलण्याच्या जागेवर असतील तर सांगतील ना, खाण्याच्या. कारण जेवत असताना तुम्ही जर बोलला तर जेवणाची चव कळत नाही. लक्षात ठेवा, जेवणाची चव कळत नाही. एकाग्र चित्ताने जेवलं पाहिजे. म्हणून जेवताना बोलू नये, देवाची पूजा करताना बोलू नये, आंघोळ करताना बोलू नये, देहधर्म करताना बोलू नये. एवढे तरी विधी पाळा ना. आज ते विधी कुणी पाळायला तयार नाही. त्याच्या पुढे वर्णन केले, मुलाने वडिलांच्या समोर उच्च स्वरामध्ये बोलू नये. ऐकून घ्या बरं का. काय जमलं तर पाळा, चाललंय तसं चालू द्या. मुलाने कधी वडिलांच्या समोर उंच स्वरामध्ये जर बोललं तर वडिलाचा अपमान आहे. षडजत बोलायचं नाही. पत्नीने पतीच्या समोर बोलताना खर्जातच बोलायचं. उच्च स्वरात बोललं तर पतीचा अपमान आहे. देवाच्या समोर तुम्ही गेला, देवाच्या समोर जर रागाने बोलला तर देवाचा अपमान आहे. एवढं तरी पळा ना. देव बोलायचं राहू दे, मी म्हणतो देव देव बोलायचं राहू दे, पण या बोलण्याच्या मर्यादा तरी पळा. वर्णन केले, मुलाने कधीही बापाचं नाव घेऊ नये. मुलांनी कधी बापाचं नाव घेऊ नये. टोपण नावामध्ये बोलावं, आमचे दादा. काही दादा म्हणतात, कोण नाना म्हणतात, कोण तात्या म्हणतात, कोण आबा म्हणतात, कोण बाबा म्हणतात. मुलाने कधी आपल्या वडिलांचं नाव घेऊ नये. पत्नीने कधीही पतीचं नाव घेऊ नये. ऐकून ठेवा, जमणार नाही तुम्हाला ते. आणि पुरुषांनी सुद्धा पत्नीचं नाव घेऊ नये बरं का. आज एकमेकाला घड्याला हाका मारल्यासारखं हाक मारतात. गडी ठेवलाय जणू. स्त्रीला नवऱ्याची किंमत नाही. लक्षात ठेवा. का बोलण्याची मर्यादाच नाही हो. शिष्यानी गुरुचं नाव कधी घेऊ नये. एवढे तरी मर्यादा, बोलण्याच्या मर्यादा सांगतो बरं का. मी देव देव राहू दे बाजूले, एवढं तरी जीवनामध्ये पाळा. म्हणून काही टोपण नावामध्ये व्यवहार केला जातो. टोपण नावामध्ये बघा, घरामध्ये काही पाहुणे आले, चहा करायचा आहे. मग मुलाचा बाप काय सांगतो, बंड्या चहा. म्हणजे बंड्या चहा म्हणजे बंड्याच्या आईला सांगतोय बरं का. मग चहा झाला की ते आतून म्हणते, बंड्या चहा घेऊन जा. बंड्या चहा घेऊन जात नाही, बंड्या चहा घेऊन जातोय बरं का. पण मध्यस्थी कोण? हा व्यवहार आहे. लक्षात ठेवा. कालाच्या ओघामध्ये सुशिक्षित या नावाखाली आज नावाशिवाय कोणी बोलत नाही. बोलण्याचा विधी लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट विधीने बोलावी. आणि विधी न बोलली तर तो व्यवहार आहे. त्याचं काहीतरी फल आहे. लक्षात ठेवा. आणि असं वाणीने बोलता 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 काय बोलावं शेवटी सांगितलं, विधीने बोला. आणि विधीने बोलता बोलता ती सांगितलं, या वाणीने देवाचं नाव घ्यायला वाणीने शिका. मग ते कोणाचं नाव घ्या? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे येणे तोच मान झाले हावरी येणे तोच मान झाले हावरी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे पहिला उपदेश करतात. बोलावा विठ्ठल वाणीने काय बोलावं याच्याकरता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक सण आहे. आज 15 दिवसांनी आहे बरं का, पुढच्या एकादशीला 14 जानेवारी संक्रांत. त्या दिवशी प्रत्येकजण काय म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड बोला, आयुष्यभर वर्षभर कडू बोला. फक्त संक्रांती दिवशीच माणसं म्हणतात तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीच गोड बोलत नाही. वर्षभर गोड बोला सांगायचं आहे बरं का ते. पण माणसं तेवढ्या पुरतच बोलतात गोड, कोणी गोड बोलत नाही. श्री गुरु साखरे महाराज एक दृष्टांत सांगायचे. एक मातोश्री आणि त्याला एकुलता एक मुलगा होता, लाडका होता, फार लाड केले होते त्याचे. आणि ते नेहमी अभद्रच बोलायचं बरं का. काय बोलायचं? अभद्र. ते कधी चांगलं बोलतच नव्हतं. पाडव्याचा दिवस उजाडला आणि पाडव्याचा दिवस उजाडल्यानंतर आई म्हटली, बाळू तू नेहमी अभद्र बोलतोस रे, आज पाडवा आहे, आज तरी चांगलं बोल. आज पाडवा आहे, आज तरी चांगलं बोल. असं म्हटल्यानंतर म्हणलं, आई मला पिंडा एवढा भात दे, मी तो असा मच 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 खाईन आणि असा झोपेन, तू बोंब मारली तरी उठणार नाही. म्हटलं हे पाडव्या दिवशी बोलला बरं का. म्हणजे एरवी तो अभद्र बोलतो, पण पाडव्याला तरी चांगलं बोल, पण पाडव्या दिवशी सुद्धा तो अभद्रच बोलला बरं का. माणसांनी नेहमीच गोड बोलावं बरं का, नेहमीच गोड बोलावं. म्हणून गुरुबंधू सांगायचे, माणसाच्या जिभेवरती खडी साखर असावी आणि डोक्यावर बर्फ असावा. म्हणजे याचा आता अर्थ काय, तुम्ही उद्यापासून खडी साखर घेऊन फिराल. खडी साखर असे म्हणजे जिभेवरती नेहमी वाणीनं गोड बोला आणि डोक्यावर बर्फ असा म्हणजे डोकं शांत ठेवावं. नाही रोज तुम्ही बर्फ बांधून बसतेला, आधीच थंडीनं सर्दी वाढायला लागल्या, त्यात अधिक वाढेल.
बर्फ ठेवून डोकं शांत होत नाही, लक्षात ठेवा. एक म्हण आहे ती, वाणीनं गोड बोलावं. मग गोड बोलावं म्हणजे नेमकं काय गोड बोलावं? त्या भूतलावरती भगवंताचं नाम गोड आहे बर का. आणि ते गोड, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम, असं त्या सणाचं वर्णन केलंय. इथं तुकोबराय आपल्याला उपदेश करतात, वाणीने बोलावं, बोलावा विठ्ठल. त्या वाणीनं काय बोला? विठ्ठल बोला. एकदाच बोला का पुन्हा पुन्हा बोला? पुन्हा पुन्हा बोला. कुणी म्हणेल बोलण्याचा फायदा काय? फार मोठा फायदा आहे. या वाणीनं जर तुम्ही विठ्ठल बोलायला लागला ना, तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे तो सामान्य नाहीये. विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणाव्या, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या लोकांना सुद्धा जे सुख मिळत नाही, ते सुख या भगवंताच्या नामाचं वर्णन करण्याने सुख मिळत. म्हणून महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल. नेहमी वाणीनं माणसाने देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न करावा, सतत प्रयत्न करावा. एकाएकी येणार नाही हे लक्षात ठेवा. अभ्यास करावा लागेल त्याच्याकरता. पण रोज भगवंताचं नाम घ्यावं, एक त्याचं कारण. दुसरं कारण सांगतात, विठ्ठल विठ्ठल वाणीनं का म्हणावं? वाणीला विश्रांतीची गरज आहे. विश्रांतीची गरज आहे. वाणीला विसावा कधी प्राप्त होतो? देवाचं नाव घेतलं तर वाणीला विसावा प्राप्त होतो. आमची वाणी नको 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 ते बोलून शिंदिली असते. बघा रागाच्या भरात म्हणते, आई म्हणते, अरे बाया तुला सांगून 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 माझी वाणी शिनली बर का. नको नको ते बोलून वाणीला शिन येतो. वाणीचा शीन जाण्याकरता काय करावं? गुटखा खावा, आता मऊ खावा, का पान खावं? अरे वाणीचा शीन जाण्याकरता वाणीने देवाचं नाव घ्यावं लागतं. महाराजांनी वर्णन केले, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका मने हवा 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 साधावा. भूपाळीतला अभंग आहे. येईवो 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 धावून या, विलंब का वाया लावी याला कृपाई.
या वाणीने भगवंताचं नाव घेण्याने वाणीला विसावा प्राप्त होतो, विश्रांती प्राप्त होते, वाणीचा शीन जातो बर का, वाणीचा शीन जातो. तिसरं वर्णन केले वाणीने त्या देवाचं नाव काय घ्यावं, तर ते अमृत मधुर आहे. अमृत मधुर आहे, इतका अमृत मधुर आहे, इतका अमृत मधुर आहे. स्वर्गातलं अमृत सुद्धा त्या भगवंताच्या नामाच्या पुढं काय करतं, फिकं पडतं, फिकं. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, 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 अमृत दयास फिके पुढे, अमृत दयास फिके पुढे, अमृत दयास फिके पुढे, अमृत दयास फिके पुढे, जीवे गोड तीन जिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. भगवंताच्या नामाचं वाणीनं वर्णन जर करायला लागला तर त्या वाणीला भगवत नामाची गोडी लागते. गुळाची गोडी वेगळी. गुळ जर गोड लागतो म्हणून खाल्ला तर काय होतं, उष्णता वाढते आणि शुगरही वाढते बर का. परवा मी वाचलं, साखरेपेक्षा गुळात साखर जास्त आहे. साखरेने साखर जास्त वाढत नाही, डॉक्टरांचं मत आहे गुळाने साखर जास्त वाढते बर का. हे गोडच आहे पण विकार निर्माण होतात. साखर गोडच आहे पण विकार निर्माण होतात. भगवंताचं नाम गोड आहे पण विकार निवृत्त होतात बर का. गोड आहे ते, पण त्या भगवंताचं नाम वाणीनं घेण्याने विकार निवृत्त होतात. लक्षात ठेवा, तुम्ही प्रयत्न करून बघा. ज्याला बोबड बोलायची सवय आहे त्यांनी सतत विठ्ठल 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 असा जप करा, त्याचा बोबडेपणा निघून जाईल बरं का. डॉक्टरच्या औषधाने जाणार नाही पण नामाने जाईल. म्हणजे त्या नामामध्ये सामर्थ्य आहे, त्याचे फायदे आहेत. म्हणून तर महाराज म्हणतात वाणीला विश्रांतीची गरज आहे आणि भगवंताचं नाम घेण्याने वाणीला विसावा प्राप्त होतो. म्हणून प्रत्येकाने काय करा, आपल्याला देवाने बोलण्याची योग्यता दिली म्हणून काहीतरी बोलू नका, बोलावा. विठ्ठल फक्त देवळातच नव्हे, शेतात नव्हे, दुकानात नव्हे, कामावर असताना, गाडी चालवताना, प्रत्येक वेळेवर
त्या भगवंताचं नाम सतत वाणीनं घेण्याचा प्रयत्न करा. एकदा जर त्या वाणीला बोलायची सवय तुम्हाला लागली ना, मग ती वाणी अभद्र कधी बोलणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये हा प्रयत्न केला. माझ्या जीवनामध्ये मी बोलण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय सतत विठ्ठल 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 असं नाम घ्यायचे बरं का. महाराज बाहेर दिशेला निघाले तरी विठ्ठल विठ्ठलच म्हणायचे. जेवायला बसले तरी विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. रस्त्याने चालले तरी विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. किंबहुना तुकोबाराय झोपले तरी झोपे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. हो, झोपे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. नाथ महाराजांच्या त्या पैठणमध्ये एक दुकानदार होता. आणि तो दुकानदार रोज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ते दुकान उघड ठेवायचा. नाथ महाराज येता जाता त्याच्याकडे बघायचे. नाथ महाराज म्हणले एकदा त्याला, म्हणजे एवढा तो व्यापार करतो, एकदा तरी देवाचं नाव घेत जा म्हणले. म्हणजे महाराज देवाचं नाव घ्यायला वेळच नाही. देवाचं नाव घ्यायला वेळच नाही. म्हणले अंघोळ करताना काय करतोस म्हणले तू? अंघोळ करताना तुझं तोंड रिंगाव असताना, मग त्यावेळी म्हणायला शिक ना. नाथ महाराजांनी त्याला येता जाता विष्णू सहस्त्रनाम शिकवलं बरं का. येता जाता विष्णू सहस्त्रनाम शिकवलं. त्याला सांगितलं दिवसभर म्हणायचं नाही, अंघोळ करायला सुरुवात केली की विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. त्याला ती रोज सवय पडली बर का. हा, डोक्यावर तांब्या पडला की ओम विश्वम विष्णुर वषटकारो, सुरुवातच विष्णू सहस्त्रनाम. रोजचा नियमच त्याचा. त्यांनी ते पाठ केलं विष्णू सहस्त्रनाम. डोक्यावर एक तांब्या पाणी पडले की सुरू विष्णू सहस्त्रनाम. योग असा त्याचं आयुष्य संपलं. आयुष्य संपल्यानंतर आता शेवटी नेताना आंघोळ घालतात ना. आयुष्य संपलं, सगळी माणसं गोळा झाली. आता त्याला न्यायची तयारी. पाणी तापवलं आणि त्या मड्याला एक तांब्या ओतल्याबरोबर ती विष्णू सहस्त्रनाम म्हणायला लागलं. हे नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आहे बरं का. लिहिलंय, कथाकथी सांगत मी तुम्हाला. म्हणजे एखाद्या माणसाला जर वाणीवरती भगवत नामाचा जर संस्कार झाला तर मेल्यानंतर सुद्धा तो संस्कार राहतो. एवढं त्या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल. पुढं वर्णन करतात पहावा विठ्ठल. वाणीनं विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. तसं डोळ्याने सुद्धा त्या विठ्ठलालाच पाहत जा. विठ्ठलालाच पाहत जा. पाहण्याकरता डोळे दिले. कोणी म्हणेल महाराज आम्ही खरंच जर डोळ्याने जर विठ्ठलाला पाहायला लागलो तर आम्हाला जगातली माणसं दिसणार नाहीत. दिसणार नाही असं नाहीये. मग कसं पहा? डोळ्याने त्या विठ्ठलाला पहा. त्याचे अनेक भाव आहेत. पहिला भाव सांगितला उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विटे. उठल्या उठल्या कोणाला पाहावं? विठ्ठलाला. माणसं उठल्या उठल्या कोणाला पाहतात? बरीच माणसं झोपताना उशाला डब्यानी उडी ठेवतात. पहाटे जाग आली ना बरोबर पडिले वळण, बरोबर हात जातोय. ती बरोबर हंतरून अंधारातच उठतात बरं का. अंधारातच बसतात. ते बरोबर हातात ओढतात. ते बरोबर घेतात चुना काढून बरोबर चोळतात. आणि ती चोळून झाल्यानंतर काय गणित माहिती नाही पण माणसं ते बघतात आणि मग टाकतात बरं का. बघतात आणि उठल्या उठल्या कोणाचं तोंड बघतात? तंबाखूचं आणि चुन्याचं. अरे उठल्या उठल्या देवाला पाहत जा. उठल्या उठल्या कराग्रे वसती लक्ष्मी हे तू सरस्वती. माग पुढे झालं ते.
म्हणजे उठल्या उठल्या श्लोक आहे आपल्या शास्त्रामध्ये, उठल्या उठल्या हातावरती त्या भगवंताचं स्मरण करावं, त्याला पाहावं. लक्षात ठेवा, आम्हाला उठलं उठलं की रुपये पाहता लोचनी. काही लोकांना पैसे आमच्या आश्रमात सावकार आहेत, त्यांनी आश्रमाचा कारभार सांभाळा, ब्रह्मचारी आहेत बरं का, पण पैचा हिशोब त्यांनी महाराजांचा ठेवावा. फार प्रामाणिक. आज त्यांचं वय 80च्या घरात आहे. त्यांनी गुरुसेवेकरता जीवन समर्पित केलं. त्यांच्या वडिलांना 4 मुलं. त्यांनी सांगितलं महाराजांना, म्हणजे माझा एक मुलगा तुमच्या सेवेकरता दान. वयाच्या 12व्या वर्षी ते आलेत. कितव्या वर्षी? आज 80 वर्ष आहे त्यांचं बरं का. आश्रमातला व्यवहार ते पाहतात. महाराजांना पैसे पाहिजे असेल तर सावकार मला पेट्रोलला पैसे पाहिजे दे, सगळा हिशोब त्यांच्याकडे, त्यांच्याकडे जबाबदारी पैशाची. मग ते पहाटे उठलं की पैसेच मोजतात बरं का. हिशोब बरोबर आहे का? का गुरूंचं कार्य आहे, कुठं पैशात फरक पडता कामा नये बरं का. हा, गुरूंचं कार्य बिनचूक करावं, सप्त्याचं कार्य बिनचूक करावं. हा, सप्ताह करणारे सुद्धा लक्षात ठेवा, पदरचं कमी पडलं तर घालावं, पण त्यातला चहा सुद्धा पिऊ नये सप्ताह करणारे. धर्मकार्य लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य पाहावा विठ्ठल. हा, माणसाने उठल्या उठल्या बरोबर कोणाला पाहावं? देवाला पाहावं. म्हणून उठल्या उठल्या कोणाचा फोटो असावा? आपल्या घरात कोणाचा फोटो असतो? उठल्या उठल्या कीर्तना सांगण्यासारखं नाही, नको त्याचा फोटो असतोय बरं का. म्हणून उठल्या उठल्या देवाला पहा असा विधी सांगितला. त्याच्या पुढे विधी सांगितला पहा. कोणाला पहा? समाजामध्ये वावरत असताना एक विधी सांगितलाय बरं का. पाहण्याकरता मी आपल्याला सांगतो, पुरुषाने आपल्या पत्नीचं तोंड पाहावं आणि स्त्रीने आपल्या पतीचं तोंड पाहावं, परपुरुषाचं पाहू नये. पाहण्याचा विधी आहे बरं का. पाहावा हे मला सांगायचं. हा, पत्नीने कधीही परपुरुषाचं तोंड पाहू नये आणि पुरुषाने पर स्त्रीचं तोंड पाहू नये. पाहावा हा विधी आहे. मग तुम्हाला समाजामध्ये पाहायचं आहे ना, पाहायचं असल्याचे पहा. पराविया नारी रखुमाई समान. गेले नेमून ठाईचे नेमून ठाईचे. पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचे. अनेक गावचं पाणी प्यावं लागतंय, अनेक गावचं वारं लागतंय बरं का. सध्या हवागार आहे. हा, या कोपऱ्यासनं त्या कोपऱ्याला, त्या कोपऱ्यासनं या कोपऱ्याला महामंडळातून फिरावं लागतं, तेव्हा खोकला आहे. पराविया नारी रखुमाई समान. पाहत असताना विधी सांगितला. काय विधी सांगितला? पुरुषाला सांगितला, आपल्यापेक्षा वयाने मोठी जर स्त्री असेल तर आई म्हणून पहा, आणि आपल्यापेक्षा लहान असेल तर बहीण म्हणून पहा. पाण्यात पाप नाही बरं का, पाण्यामध्ये पाप नाही. आणि हा विधी सोडून जर तुम्ही पाहण्याची जर दृष्टी बदलली तर पाप आहे बरं का. पाप आहे. पहा, पण कशा बुद्धीनं पहा? या भावनेनं पहा. म्हणून त्याच्या पुढे वर्णन केले, देवच पहा. देवच पहा म्हणजे पहावा विठ्ठल. म्हणजे सर्वांच्या ठिकाणी देव पहा, बाकी काही पाहू नका. गावडे सर भेटले, यांच्यात देव आहे. संजय पाटील भेटले, यांच्यात देव आहे. केतन भेटला, यांच्यात देव आहे. वाजवणारा भेटला, यांच्यात देव आहे.
मंत्री भेटला यांच्यात देव आहे, संत्री भेटला यांच्यात देव आहे. आम्हाला देव दिसत नाही, मंत्री भेटला की भ्रष्टाचार दिसतोय. अरे व्यक्तीतला देव पाहायला शिका, व्यक्तीतले गुणदोष पाहायला शिकू नका. पहावा. कोणी जीवनामध्ये भेटलं की प्रत्येकाकडे पाहत असताना देव आहे अशा भावनेनं पहा. आणि त्याच्या पुढे वर्णन केले, तुम्ही कुठेही गेला तर विठ्ठलालाच पहा. म्हणजे थोडस समजून सांगतो आपल्याला बरं का. विठ्ठलाची भक्ती करायची आहे. मग त्याची भक्ती करायची आहे म्हणजे कसं पाहायचं? तुम्ही जर ज्योतिबाला गेला तर ज्योतिबा म्हणून पाहू नका, माझा विठोबा ज्योतिबाच्या रूपाने आहे, पहावा विठ्ठल. तुम्ही तुळजापूरला गेला, अंबाबाईला पाहू नका, माझा विठोबाच अंबाबाईच्या रूपाने, पहावा विठ्ठल. तुम्ही रवळनाथाला गेला, तिथे गेल्यानंतर माझा विठोबाच इथं आहे, पहावा विठ्ठल. याला म्हणतात विठ्ठल पाहावं. आम्ही गेल्यानंतर ज्योतिबा वेगळा, अंबाबाई वेगळी, रवळनाथ वेगळा, अजून आमच्या डोक्यात देवच बसला नाही बरं. हा, सगळीकडे एकच रूपानेच पहा. किंवा याच्या उलट लक्षात ठेवा, तुम्ही जर रवळनाथाची भक्ती करत असाल तर पंढरपूरला गेल्यानंतर माझा रवळनाथच विटेवरती उभा आहे म्हणा. हा, तुम्ही ज्योतिबाला गेला तर माझा रवळनाथच ज्योतिबाच्या डोंगरावरती असं म्हणा. कोल्हापूरला गेला तर रवळनाथच तिथं आहे असं. एकाच देवाला पहा म्हणून पहावा विठ्ठल. हा, सर्वत्र त्या देवालाच पाहायला शिका, बाकी काही पाहू नका. पहावा विठ्ठल. पाहता येतं का? येतं. त्याच्याकरता थोडासा अभ्यास करावा लागेल. आणि तो कोणता अभ्यास? पाहण्याची पद्धत सांगितली. तो हारे श्रेयाधी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणून त्या भगवंताला रोज पाहावं. तुकोबराय म्हणतात, त्या आपल्या डोळ्याला सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहावा विठ्ठल. आणि त्याच्या पुढे वर्णन करतात, करावा विठ्ठल जीव भाव. देवा माणसाने आपल्याला मन दिलंय, त्या मनाने कोणाचं ध्यान करावं? देवाचं. विषयाचं ध्यान करू नये. हा, मनाचा विषय सुद्धा देव झाला पाहिजे. ते मन देवाला दिलं पाहिजे. नको ते मनाने चिंतन करायचं नाही, नको ते ध्यान करायचं नाही बरं का. त्या मनाने सुद्धा त्या देवाचंच ध्यान करायचं. हा, दुसरं काही करायचं नाही, लक्षात ठेवा. तुकोबराय वर्णन करतात, माझ्या जीवनामध्ये आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा परिणाम काय झाला? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. हा, मनाचा विषय सुद्धा देव करायचं, मनाने देवाचंच ध्यान करायचं. आम्ही काय करतो? मनाने नको त्याचं ध्यान करतो बरं. मनाने नको त्याचं ध्यान करतो, लक्षात ठेवा. म्हणून मनाचा विषय सुद्धा देव झाला पाहिजे, वाणीचा विषय देव झाला पाहिजे, डोळ्याचा विषय देव झाला पाहिजे. आणि असं जीवनामध्ये जर होईल तर त्याचा काय परिणाम ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही. 4 चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये उपदेश केलाय आणि या उपदेशाप्रमाणे आपण जीवनामध्ये जर वागलो तर त्याचा जीवनामध्ये काय परिणाम होतो, त्या परिणामाचं स्वरूप 3 चरणात सांगितलंय. आणि ते सांगत असताना जगाचं न सांगता तुकोबारांनी स्वतःचा अनुभव सांगितला बरं का. पहिल्या चरणामध्ये उपदेश केला. कोणी म्हणेल या उपदेशाप्रमाणे असं जीवन घडू शकतं का? तुकोबारे म्हणतात आमचं घडलं. त्या मनावरती परिणाम झाला. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. येत नाही हा भाग वेगळा आणि घेत नाही हा भाग वेगळा बरं का. एखाद्याचं भांडण सुरू झालं तर मी काय माघार घेणार नाही. एकदा जर त्या इंद्रियावरती जर परिणाम झाला तर ती इंद्रिय पुन्हा माघार घेत नाहीत बरं का. माघार घेत नाहीत. परत माघारी घेत नाही. एकदा त्या मनावरती परिणाम झाला, डोळ्यावरती परिणाम झाला, वाणीवरती परिणाम झाला, पुन्हा वाणी दुसरं देवाच्या व्यतिरिक्त ती नाव घेणार नाही. डोळे देवाशिवाय कोणाला पाहणार नाहीत आणि मन कोणाशिवाय देवाशिवाय कोणाचं ध्यान करणार नाही. तुकोबारा म्हणतात ते आमच्या जीवनामध्ये घडलं, कथाकथित नव्हे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. मग काय परिणाम झाला? हे इंद्रियावरती संस्कार झाले, त्याचा परिणाम फार मोठा झाला. बंधनापासून उकलल्या गाठी देता आले मिटे सावकाश. आणखी काय परिणाम झाला? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, येणे सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित राहिल्या वेळेमध्ये 3 चरणाचा भाव सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी एकदा प्रेमाने भगवंताचं भजन करायचं आहे. ज्याला हात नाहीत त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही. ज्याला आहे त्याने हाताने टाळी वाजवा. ज्याला तोंड दिलं त्याने देवाचं नाव घ्या. तेव्हा सर्वांनी प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही. 15 मिनिटं शिल्लक राहिले. 15 ना. कारण मी आपल्या गावात पहिल्यांदाच कीर्तनाला आलोय. कीर्तनाचा नेम आहे तुम्हाला सांगतो. आम्ही ज्या साधक आश्रमामध्ये शिकलो त्या साधक आश्रमाचा नेम आहे, कीर्तन जर वेळेत केलं तर 50 मार्क मिळतात. पैसे नव्हे, मार्क. 100 मार्काचा पेपर आहे बरं का. किती? 100 मार्काचा पेपर आहे. अभंगा करता 50 मार्क आणि वेळेत कीर्तन संपवलं की 50 मार्क आणि अभंग सोडवला की 50 मार्क. आपल्या हातात अभंग सोडवणं सोपं आहे का वेळेत संपवणं सोपं आहे? वेळेत संपवणं सोपं आहे. आणि सरकारनं ठरवलंय कोणाला नापास करायचं नाही. 50 मार्कावरती पास होतो. तेव्हा पण ठरवलंय आयुष्यात कुठं नापास व्हायचं नाही बरं का. म्हणून वेळेची मर्यादा पाळायची. आणखी दुसरं आपल्याला सांगतो, विनोदाचा भाग आहे. आमचे गुरुबंधू होते ते ब्रह्मलीन झाले. ते काय म्हणायचे, सगळ्यांना लक्षात ठेवा बरं का, म्हातार होऊपर्यंत जगू नये. म्हातार होऊपर्यंत जगू नये आणि लोकाला कंटाळा येऊपर्यंत कीर्तन करू नये. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोशे मन झाले हाव बरी, परत माघारी घेत नाही.
त्या भगवंताविषयी त्या मनाला वेड लागलेला आहे. हा, कारण मनाचा संबंध सगळीकडे आहे बरं का. मनाचा संबंध सगळीकडे आहे आणि मनाचा संबंध सगळीकडे असल्यामुळं एकदा वाणीवरती संस्कार झाले, एकदा या डोळ्यावरती संस्कार झाले आणि एकदा मनावरती संस्कार झाले ना, त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. हा, ते मन आता देवाशिवाय राहू शकत नाही. लाचावले मन लागलीशे गोडी, ते जीवे न सोडी, ऐशे झाले येणे सोशे मन झाले हाव बरी. एकदा तर त्या भगवंताचं वेळ जर मनाला लागलं तर आता कोटी धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आता मनाचा विषय देव झाला, वाणीचा विषय देव झाला, डोळ्याचा विषय देव झाला. परिणाम काय? आपल्या जीवनामध्ये काही गाठी आहे, बंधन आहे, ती बंधन सुटली बरं का. कुठली बंधन? डोळ्याने विषयाचं दर्शन घेतलं की तादात्म्य आसक्ती निर्माण होते. वाणीने विषयाचं वर्णन केलं की आसक्ती निर्माण होते आणि मनाने विषयाचं ध्यान केलं की आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण होणं म्हणजेच बांधणं बरं का. आम्हा तुम्हाला सर्वांना बांधलेला आहे. कशाने बांधलेला आहे? आसक्तीने बांधलेला आहे. कीर्तन झाल्यानंतर तुम्ही माझ्या बरोबर येणार का तुमच्या घराकडे जाणार? घराकडे का? घरच्या आसक्तीने बांधले. आपण कुठेही गेलो तरी फिरून जनावर दिवस कुठेही फिरलं तरी गोट्यातच येतंय बरं का. तसं माणसाला आसक्तीने बांधलेलं आहे. पुन्हा पुन्हा विषय पाहणं, पुन्हा पुन्हा विषयाविषयी बोलणं, पुन्हा पुन्हा विषयाचं ध्यान करणं, याने मनुष्य बांधला जातो आणि बांधला जातो तो बंधनात पडतो आणि बंधनात पडलं की दुःख भोगावं लागतं बरं का. आम्हा तुम्हाला प्रत्येकाला बांधलेलं आहे, बांधलेलं दिसत नाही. बघा तुम्ही, माणसं परगावी जातात आणि परगावी गेल्यानंतर 4 दिवस राहायचं ठरवतात. गेले पंढरपूरला, संध्याकाळी पोचले. पोचल्या पोचल्या फोन केला, बंड्या मशीन धार दिली का? म्हणजे नाही दिली. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते म्हणजे ठीक आहे आता नाही सकाळी देईल. पुन्हा सकाळी चंद्रभागेचं स्नान करून आला, प्रदक्षिणा केली, विचारलं बंड्या सकाळी तर धार दिली का? म्हणजे नाही दिली. त्याला वाटलं संध्याकाळी दिलं. पुन्हा संध्याकाळी कीर्तन ऐकून आला आणि फोन केला, बंड्या धार दिली का? म्हणजे बाबा अजिबात दिली नाही. मला आता मी गाडीला बसतोच बरं का. त्याला घराकडे कोणी आणलं? मशीन बांधलेलं दिसतंय का? पण आणलं का नाही? यालाच बंधन म्हणतात. असं आपल्याला बांधलेलं आहे बरं का. आपल्याला विषयाने बांधलेलं आहे. जे विषयानं बांधलेलं आहे कधी सुटेल? त्या मनाचा विषय देव होईल, वाणीचा विषय देव होईल, डोळ्याचा विषय देव होईल. त्या दिवशी सगळी बंधनं निघून जातील. बंधना पासोनी उकलल्या गाठी, येणे तुटती बंधने, येणे तुटती बंधने, कीर्ती
तुटती बंधने उभय लोकी सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने बंधनापासोनी उकलल्या गाठी आपल्याला बांधलेला आहे पण दोरी वाचून बांधलंय बर का. दोरी वाचून कोणाला बांधतात माहितीये का? तुम्ही पंढरपूरला गेला ना तिकडे गाढवं फार पाळतात. आपल्याकडे गाढवं कमी, पंढरपूरला गाढवं फार. ती गाढवं पाळतात त्या लोकांना जाऊन भेटा. गाढवाला गोटा बांधावा लागत नाही. गाढवाला गोटा बांधावा लागत नाही. गाढवाला बांधण्याकरता खुंटा लागत नाही. गाढवाला बांधण्याकरता दोरी लागत नाही. मग ते काय करतात माहितीये का? रात्री ती गाढव उभी राहतात. उभे राहिले की त्याच्या हाताला असं ते असं करतात बरं का. ते म्हणते मला बांधलंय बरं का. सकाळपर्यंत ते गाढव जागा सोडत नाही. सकाळपर्यंत ते गाढव सोडत नाही. तसं आपल्याला सुद्धा बांधलंय कधी बोवल्यावरती. गाढव रात्रभर जागा सोडत नाही. आपण आयुष्यभर घर सोडत नाही का? मी त्या गाढवाचं सांगल या नाही बरं. आपल्याला सुद्धा बांधलंय एकदा. ते म्हणते मला बांधलंय. माझी बायको, माझी पोरं, माझं घर, माझी शेती, माझी वाडी, माझं गाव हे बांधलेलं आहे. दिसतंय कुठं? ह्याला बंधन म्हणतात बरं का. आणि भगवंताच्या नामस्मरणाने हे निवृत्त होतं. त्याच्याकरता आपाप सुटतात गाठी बरं का. बंधनापासूनी उकलल्या गाठी. आता ते मन मोकळं झालं. मन मोकळं झाल्यानंतर ते मन आता देवाला कधीही मिठी मारायला प्रेमरशे बैसली मिठी आवडीला ती मुखाशी. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. येणे सोशे मन झाले हावबरी परत माघारी घेत नाही. शेवटी एक विचार तुकोबऱ्या सांगतात. आसक्ती आहे, तादात्म्य आहे. ते तादात्म्य जर पूर्ण झालं तर लोभ वाढतो आणि ते जर अपूर्ण राहिलं तर क्रोध वाढतो बर का. आमच्या तुमच्या जीवनामध्ये काम क्रोध लोभ का आले? इथं कुठं मध्ये प्रतिबंध आला, कुणी जर आडवं आलं की काय येतो? क्रोध येतो. आणि कोणी आपल्याला ते दिलं तर लोभ वाढतो बरं का. म्हणून त्या विकारातून काम क्रोध वाढतात बरं का. काम क्रोध वाढतात, लक्षात ठेवा. आणि काम क्रोध विकारापासून ते वाढले. विकारूपी काम क्रोध वाढले का तादात्म्य निर्माण झालं. तुकोबाराय म्हणतात ही बंधनं निवृत्त झाली. बंधनं निवृत्त झाल्यावर तादात्म्य नाहीसं झालं. तादात्म्य नाहीसं झाल्यामुळं आता तिथं विकाराचा संबंधच राहिला नाही. कामही राहिला नाही, क्रोधही राहिला नाही, लोभही राहिला नाही. सगळी ही देवाकडे गेल्यामुळं आता काय झालं? सगळं देवच बनलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोधे केले खरी ते. काम क्रोधे केले खरी ते. ये सोचे मन आले हाव भरी. ये सोचे मन आले हाव भरी.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते येणे सोशे मन झाले हाव बरी परत माघारी घेत नाही मनाच्या ठिकाणी विकार होतात आता ते मनच विठ्ठल बनलं भरिला विठ्ठले मन कुठे आहे पूर्ण शरीरामध्ये आहे बरं का ते त्याला अंतःकरण म्हणतात ते अंतःकरणच मनच आता देव झालं देव झाल्यामुळं आता त्या विकारांना वाटलं आपण निघून गेलेलं बरं भाडेकरूला घालवावं का भाडेकरू जावेत काढायचा प्रयत्न केला की ताप देतात बरं का या विकारांना तुम्ही घालवण्याचा प्रयत्न केला ना हे ताप देतात याला घालवण्याचा प्रयत्न करायचा नाही अशी साधना करायची ते काही आपणहून निघून गेले पाहिजे या भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे असं जर वाणीनं देवाचं नाव घेतलं डोळ्याने पाहिलं मनाने त्याचं ध्यान केली विकार म्हणतात आता आपण इथून निघून गेलेलंच बरं रीते आपणहून निघून जातात असं सामर्थ्य या साधनेतून प्राप्त होतं आणि ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तुकोबारे म्हणतात काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली म्हणून आपल्याला सुद्धा ही अवस्था प्राप्त होईल प्रत्येकाने आपण जीवनामध्ये काय करावं त्या भगवंताचं नाम घ्यावं त्या भगवंताला पाहावं आणि त्या भगवंताचंच ध्यान करावं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोशे मन झाले हाव बरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी देताली मिठी सावकाश तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते येणे सोशे मन झाले हाव बरी परत माघारी घेत नाही वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर आजच्या ह्या नाम उत्सवाच्या निमित्ताने सांगण्याची योगायोगाने संधी प्राप्त झाली कावळा बसायला आणि फांदी मोडायला बरं असं योगायोगाने आता हा योग सेवेचा योग आला किंवा झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे बोलत असताना या बोलण्यामध्ये जे योग्य आहे जे शास्त्रशुद्ध आहे ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही अध्ययन केलं तेच विचार आपल्या समोर मांडले जे योग्य आहे ते गुरूंचा आहे त्याचा स्वीकार करावा आणि बोलण्याच्या ओघामध्ये काय माझ्या वाणीतून चुकीचे शब्द आले असतील ते खास माझ्या ते माझे मला परत करा मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन झालेली सेवा त्या भगवंताच्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देऊ.